श्रीराम समर्थ. प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 24. प्रासादिक श्लोक. शंकर शास्त्री म्हासुर्णेकर यांची श्री महाराजांच्या ठिकाणी फार निष्ठा होती. म्हासुर्णे गावी रामाचे मंदिराजवळ त्यांचा मठ आहे. काव्य नाटकादी पडलेले शास्त्रीबुवा मोठे भाविक व सात्विक वृत्तीचे होते. पुराण सांगण्याची त्यांची शैली अति रसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते. श्री महाराजांचे त्यांच्यावर फार प्रेम होते. इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी अनुग्रह देण्याचाही अधिकार त्यांना दिला होता. परंतु ते खऱ्या शिष्यपणाने वागत. फार थोड्या लोकांना त्यांनी स्वतः अनुग्रह दिला. त्यांच्याकडे त्यासाठी कोणी आल्यास त्याला ते श्री महाराजांच्याकडे पाठवून देत. एकदा शास्त्रीबुवा स्वस्थ चित्ताने नामस्मरण करीत बसले होते. मनामध्ये सहज श्री महाराजांचा विचार आला. विचारावरून विचार वाढत गेला आणि आपल्याला भगवंताच्या मार्गावर घालण्यामध्ये श्री महाराजांनी केलेले डोंगरा एवढे उपकार शास्त्रीबुवांना आठवले. त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि आपण श्री महाराजांची काही स्तुती करावी असे त्यांना मनापासून वाटले. परंतु त्यांना कविता करण्याची शक्ती नव्हती. या गोष्टीचे त्यांना इतके वाईट वाटले की दिवसभर ते अगदी उदास व निराश राहिले. रात्री नित्याप्रमाणे भजन व आरती आटोपून ते झोपले. झोपायच्या अगोदर त्यांनी श्री महाराजांचे ध्यान केले आणि काही सेवा घडावी अशी अत्यंत काकुळतीने प्रार्थना केली. पहाटेच्या सुमारास शास्त्रीबुवांना स्वप्न पडले ते असे. श्री महाराज सिंहासनावर बसले होते. पितांबर नेसून शास्त्रीबुवा सर्व पूजा साहित्य घेऊन आले. त्यांनी श्री महाराजांची यथासांग पूजा केली. नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून ते समोर उभे राहिले व लगेच एकामागे एक असे 6 श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतके होते तो त्यांना जाग आली. श्लोक कदाचित विसरून जातील म्हणून शास्त्रीबुवांनी आधी ते लिहून काढले व मग नित्याच्या व्यवसायास आरंभ केला. पुढे त्यांच्या मनात आले की या 6 श्लोकांमध्ये आणखी 2 श्लोकांची भर घालून अष्टक बनवले तर उत्तम होईल. म्हणून डोके खाजवून त्यांनी 2 नवीन श्लोक तयार केले व ते अष्टक पूर्ण केले. काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली व शास्त्रीबुवा श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास गेले. झालेली हकीकत सांगून श्लोकांचा कागद त्यांनी श्री महाराजांच्या पुढे केला. श्री महाराजांनी पेन्सिल मागितली आणि शेवटच्या 2 श्लोकांवर काट मारीत म्हणाले, राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकावे. रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. आपले देहबुद्धीचे लोढणे त्याच्या खाली जोडू नये. या शब्दाचे मर्म फक्त शास्त्रीबुवांच्याच लक्षात आले. पुढे आहे गरिबा घरची भाकरी. श्री महाराजांच्या नात्यातले एक गृहस्थ गोंदवल्यापासून जवळच राहत असत. त्यांचा मुलगा 5 वर्षाचा झाल्यावर दुर्दैवाने त्यांची बायको मरण पावली. आधीच घरची गरिबी आणि त्यात हा आघात झाल्यामुळे त्या पिता पुत्राचे हाल होऊ लागले. एकदा श्री महाराज त्यांच्या गावी गेले. बरोबर 100-125 माणसे होती. एके दिवशी सकाळी वडिलांनी मुलास सांगितले, श्री महाराजांच्याकडे जा आणि आपल्या घरी येऊन 2 घास खाण्याची त्यांना विनंती कर. मुलगा श्री महाराज उतरले होते तेथे गेला आणि नमस्कार करून जवळ बसला. त्यांना सहज घडत असलेले राजोपचार बघून हे सर्व सोडून आपल्या घरची भाजी भाकरी खायला महाराज येतील का असा विचार त्या मुलाच्या मनात आला. थोड्या वेळाने तो उठला, श्री महाराजांच्या पाया पडला आणि समोर उगाच उभा राहिला. त्याच्या तोंडून काही शब्द निघेना. तेव्हा श्री महाराजच म्हणाले, जा तू घरी जा, मी भाजी भाकरी खायला येईन. मुलगा घरी आला. जे घडले ते वडिलांना सांगितले आणि स्नान करून पूजेला बसला. इतक्यात अंगात नुसती कफनी आणि पायामध्ये खडावा घातलेले श्री महाराज त्यांच्या घरी आले. डोक्याला काही घातलेले नाही व बरोबर कोणी नाही. श्री महाराज असे केवळ एका बोलण्यावर आलेले पाहून पिता पुत्र आनंदाने गहिवरून गेले. श्री महाराजांच्याकरता काय करू आणि काय न करू हे दोघांना कळेनासे झाले. थोड्या वेळाने श्री महाराजांना स्नान घातले. इतक्यात कफनी, सोवळे, गंध वगैरे वस्तू घेऊन एक जण आला. संध्या आटोपून श्री महाराज जेवायला बसले.
जेवण म्हणजे अक्षरशः भाजी व भाकरीच होती. 1-2 घास त्यांनी खाल्ले असतील नसतील इतक्यात एक मनुष्य दर्शनास आला. भाजी भाकरीची तारीफ करून श्री महाराजांनी त्याला जेवायला बसवले. लगेच दुसरा मनुष्य आला, त्यालाही त्यांनी जेवायला बसवले. तोपर्यंत श्री महाराज कोठे गेले आहेत हे बरोबरच्या मंडळींना कळले आणि त्यांच्यापैकी माणसे येण्यास सुरुवात झाली. जो येईल त्याला श्री महाराज जेवायला बसवीत. जवळजवळ 1,200 माणसे जेवायला बसली. जेवण चालले असताना श्री महाराज काही मजेदार हकीकत सांगत होते. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे गुंतले. सर्वांचे जेवण आटोपलेले पाहून श्री महाराज पानावरून उठले आणि मुलाला म्हणाले, "अरे बाळ, इतकी मंडळी जेवली, तेव्हा तुम्हा दोघांना काही उरले आहे का नाही?" भांड्यामध्ये पाहिले तर आरंभी जेवढे अन्न शिजवले होते तेवढे शिल्लक राहिले. हे पाहून बाप लेकांना गहिवर आला आणि दोघांनीही श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. पुढे आहे मद्रासकडची आम्मा. मद्रासकडच्या बाजूला एक मोठा सुशिक्षित सरकारी अधिकारी होता. तो थिओसॉफी पंथाचा अनुयायी असून फार भाविक व भगवंतावर प्रेम करणारा होता. त्याला एक मुलगी होती. पूर्वसंस्कार बलाने आणि घरामधील परमार्थिक वातावरणामुळे लहानपणापासून त्या मुलीचे लक्ष भगवंताकडे लागले. पुढे तिचे लग्न झाले. परंतु नवऱ्याची मते सांसारिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनाची असल्याने दोघांचे काही केल्या पटेना आणि ती नवऱ्याच्या संमतीनेच माहेरी येऊन राहिली. त्याने नंतर दुसरे लग्न केले. बरेच दिवस गेल्यावर श्री ब्रह्मानंदांची आणि मुलीच्या बापाची गाठ पडली. त्याने आपल्या मुलीची हकीकत त्यांच्या कानावर घातली. तेव्हा तिला गोंदवल्यास श्री महाराजांच्याकडे नेण्याचा सल्ला त्यांनी बापाला दिला. त्याप्रमाणे त्याने मुलीला गोंदवल्यास आणले. श्री महाराजांनी सर्व हकीकत ऐकून घेऊन तिला ठेवून घेतले. श्री महाराज तिला अम्मा म्हणत. सर्व लोक तिला अम्मा याच नावाने हाक मारीत असत. श्री महाराजांनी तिला 12 वर्ष मौन धरून नामस्मरण करण्यास सांगितले होते. तसे तिने केले. तिला एक कला येत होती. लहान मुलांचे कपडे शिवून त्यावर जरीची कलाकुसर अम्मा फारच छान करीत असे. म्हणून राम, लक्ष्मण व सीता यांच्यासाठी सुंदर सुंदर कपडे श्री महाराज तिच्याकडून तयार करून घेत. ते कपडे घातल्यावर रामरायाचे ध्यान अति गोजीरवाणे आणि स्वरूप सुंदर दिसे. अम्मा जाऊन येऊन गोंदवल्यास राहत असे. शेवटचे दिवस तिने तेथेच काढले. पुढे आहे खरा पंत कसा असतो. एकदा मंडळींबरोबर सहज बोलत बसले असता श्री महाराज म्हणाले, परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती अवश्य आहे. जो पंत असेल तोच संत बनेल. हे ऐकून एका जणाने विचारले, महाराज, असे असेल तर गरीब माणसाला परमार्थ कसा साधेल? यावर श्री महाराज बोलले, का बरे? गरीब माणूस देखील अगदी भिक्षेकरी सुद्धा पंत असू शकतो. त्याने पुन्हा विचारले, तो कसा? तेव्हा श्री महाराज म्हणाले, केव्हा तरी सांगेन. आणि तो विषय तेवढाच राहून गेला. यानंतर 8 दिवस गेले व सर्वजण वरील संवाद विसरून देखील गेले. एके दिवशी सकाळी श्री महाराज लवकर उठले आणि लोकांना म्हणाले, आज माझ्या गुरूंची तुकामाईंची पुण्यतिथी आहे. आज आपण गावात भिक्षा मागून त्यांना प्रसाद करणार. श्री महाराजांनी आपल्या हातात झोळी घेतली आणि बरोबर 5-10 मंडळी भजन करीत व श्री समर्थांचे मनाचे श्लोक म्हणत चालली आणि अशा रीतीने सर्वजण भिक्षेला निघाले. प्रत्येक घरासमोर उभे राहून श्री महाराज जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत प्रत्येक घरातून ओंजळभर किंवा माप भरून धान्य, एखादा पैसा किंवा आणा अशी भिक्षा मिळत गेली. सांपत्तिक परिस्थिती उत्तम असणारी जी मंडळी श्री महाराजांच्या समागमासाठी गोंदवल्यास येऊन राहिली होती, त्यांच्यापैकी कोणी 1 रुपया, कोणी 10 रुपये दिले, एकाने तर 100 रुपये त्यांच्या झोळीमध्ये टाकले. याप्रमाणे भिक्षा मागता मागता दुपारचे 12 वाजून गेले. शेवटी ओढ्याच्या पलीकडे राहणाऱ्या एका रामदासी बुवाच्या झोपडीपुढे जाऊन श्री महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली. हा रामदासी त्यांच्या ओळखीने 3.5 कोटी जपाचे अनुष्ठान करण्यासाठी येऊन राहिला होता. सकाळपासून 12 वाजेपर्यंत तो आपली उपासना करी आणि त्यानंतर गावात कोरडी भिक्षा मागण्यास जात असे.
फक्त 4च घरी भिक्षा मागून जे पीठ येई तेवढे ओढ्याच्या पाण्यात कालवून तो खाई आणि पुन्हा जप करीत बसे. श्री महाराज त्याच्या झोपडीकडे गेले. त्यावेळी तो भिक्षा मागून नुकताच परत आला होता. श्री महाराजांचा शब्द ऐकल्याबरोबर रामदासी हातातली झोळी घेऊनच लगबगीने बाहेर आला आणि त्याने आणलेली सर्वच्या सर्व भिक्षा श्री महाराजांच्या झोळीमध्ये ओतली व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्याबरोबर श्री महाराज बोलले, हा खरा पंत. 8 दिवसापूर्वी या बाबतीत ज्याच्यापाशी संभाषण झाले होते तो गृहस्थ बरोबरच होता. त्याला ते म्हणाले, बघा, आपण सकाळपासून भिक्षा मागत आहोत. प्रत्येकाने आपल्याला भिक्षा घातली खरी, परंतु ती घालताना स्वतःसाठी भरपूर राखून थोडेसे आपल्या झोळीत टाकले. ज्याने 100 रुपये दिले त्याने स्वतःजवळ 1000 किंवा जास्त रुपये ठेवूनच ते दिले. उलट हा गरीब रामदासी पहा, याच्याजवळ जेवढे होते तेवढे सर्व याने मागचा पुढचा विचार न करता माझ्या झोळीत टाकले. याच्याजवळ आता काही शिल्लक उरले नाही, म्हणून याला आज पूर्ण उपवास घडणार. हा खरा उदार माणूस. हा भिक्षेकरी असला तरी पंत आहे. प्रापंचिक माणसाने घरात असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकूनही ही गोष्ट खरी, परंतु प्रसंग आला असता सर्व देण्याची तयारी पाहिजे हेही खरे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. पुढे आहे, तुम्ही सर्व दिले खरे पण स्व मात्र दिला नाही. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.